नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे विक्रांत ट्रेडिंग हब मराठीमध्ये. कसे आहात सगळे? मी तर आत्ता बाहेरच होतो सुट्टीमुळे, पण लॅपटॉप घेऊन आलो संग तुमच्यासाठी वीकली ॲनालिसिस व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. आपल्या मागच्या आठवड्याचे जे लेवल्स दिले होते तुम्ही सगळ्यांनी बघितले असालच, तर ते कसे काम केले ते पण तुम्हाला माहिती आहे है ना. हे तुमच्या समोरच आहेत लेवल्स. ठीक आहे, मॅन्युप्युलेशन खूप आहे मार्केटमध्ये. फेक हे फेक ब्रेकडाऊन जे झालं, इथनं खालचे लेवल्स मी दिले नव्हते तुम्हाला, बरोबर. ते हे इथनं खाली ब्रेकडाऊन नव्हतं व्हायला पाहिजे, कारण इथनं बाईंग सांगितली होती मी, बरोबर. तर हे फेक ब्रेकडाऊन झालं, पण हे जे बघताय तुम्ही, ही कॅन्डल बघा, ही वाली, ही किती म्हणजे 180 पॉइंटची एक कॅन्डल बनली आहे. ही बाईंग हितनच होणार होती, पण हे काय केलंय, हे रिटेलर्सला सगळ्यांना बाहेर काढलं आणि मग मार्केट वर गेलं. हे यांना कमवून द्यायचं नाहीये. आपले ॲनालिसिस वर ते डाऊट करायला लावतात की बाबा आपल्यालाच डाऊट आला पाहिजे की आपण बरोबर आहे की नाही. याच्यासाठी प्लीज प्लीज सगळ्यांनी कमी लॉटनी ट्रेडिंग करा. नुकसान कमी दिसेल, तुम्ही हँडल करू शकाल, कारण ह्यांचं मॅन्युप्युलेशन कधी संपल काही सांगता येत नाही. सेन्सेक्सची मी तुम्हाला सांगितली एक्सपायरी बदलणार आहे, तर 3 तारखेपासून तर ती मंगळवारची होणार आहे. आणि हे जर वॉल्यूम जे शिफ्ट झालाय सगळा बँक निफ्टीचा, इतर एक्सपायरीज बंद झाले, तर सगळा वॉल्यूम इकडं आलाय. हे बघा ना, एवढी बाईंग पॉसिबलच नाही. नाहीतर म्हणजे 600 पॉइंटची बाईंग जर एका दिवसात होतीये आणि विदाऊट एनी रिझन, म्हणजे याला काही कारण नाही. इव्हेंट आहे का? नाही. इलेक्शनचे रिझल्ट आहे का? नाही. इलेक्शनच्या रिझल्टच्याच दिवशी एवढी रॅली होती, किंवा आरबीआयची काही पॉलिसी चेंज होणार आहे का, बजेट आहे का, काय आहे, मोठ्या इव्हेंटला एवढी रॅली होणं ठीक आहे, तेव्हा मानू शकतो आपण. पण नॉर्मल दिवस आहे आणि एवढी मोठी रॅली जर होतीये, तर कुठंतरी मग डाऊट येतो ना आपल्याला पण. मग तेच डाऊट नाही येण्यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका. आपलं अनालिसिस व्यवस्थित आहे, त्याच्यावर ठाम राहा. ठीक आहे, स्टॉप लॉस झाला तर झाला, स्टॉप लॉस झाला तर झाला, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कमी लॉटनी ट्रेड केलं तर लॉस पण कमी होईल, प्रॉफिट पण कमी होईल, पण तुमचं लॉस जो असेल तो कमी असल्यामुळं तुमचं कॅपिटल उडणार नाही सगळं. आपल्याला लॉंग टर्म काम करायचं, बरोबर ना. त्याच्यासाठी कमी लॉटनी करा. आणि आपली सेन्सेक्सची स्ट्रॅटेजी तर काय मस्त चालली, पाहिलं असाल तुम्ही सगळ्यांनी. 5 पट वाढलाय प्रीमियम. 5 पट कशाला म्हणतात, म्हणजे मी स्ट्राईक प्राइस पण दिल्या होत्या ग्रुपमध्ये, बरोबर. तर 260 250 ची स्ट्राईक 1450 रुपये गेली ती. म्हणजे काय हा कमाल बघितला का तुम्ही. म्हणून मी हे का गेलं ना, त्यांनाच माहिती. ज्यांनी मला एक्सेल शीट पाठवली ना तयार करून, तर त्यांनाच माहिती आहे की हे का गेलं. जे नवीन लोक आता ही व्हिडिओ बघतात आहे, तर त्यांनी सेन्सेक्सची स्ट्रॅटेजी नक्की बघा, कारण खूप फायदेशीर आहे ती आणि खूप छान आहे. ठीक आहे, चला तर आपलं ॲनालिसिस स्टार्ट करूयात. आपलं मी जसं बोललो, आपल्या आता मार्केट तर तिथंच बंद झालं, बरोबर. काही म्हणजे मला चेंजेस तर काय दिसत नाही, कारण चेंजेस नाही दिसत म्हणजे ही जी कॅन्डल होती, बरोबर. हो, ही तुम्हाला दाखवतो मी कुठल्या बद्दल बोलतोय. हे इथंच बंद झालंय, बरोबर. ही कॅन्डल, हा लो त्याचा, एक मिनिट. हा लो होता, या कॅन्डलचा हा लो, हा हाय. याच्यामध्येच अख्खा आठवडा संपून गेला. आपण वीकली जरी बघितलं ना, तरी तुम्हाला दिसेल की काय कॅन्डल फॉर्मेशन झालेली आहे. इथं ही आता
हॅमर टाईप बनलाय. तर ही पण कॅन्डल ह्या कॅन्डलच्या आतमध्ये. त्याच्यामुळं आता आपल्याला काय करायची पुढची वाटचाल ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हे लेवल्स तर तुम्ही काही चेंज केलेले नाही आहेत मी, फक्त थोडेफार वाढवलेत. ते कसे वाढवलेत, काय वाढवलेत ते तुम्हाला सांगतो. मी हे डिलीट करतो. आपण जाऊयात आवरली टाइम फ्रेमवर. पटापट तुम्हाला लेवल्स परत एकदा रिमाइंड करून देतो, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. बरं, आता या लेवलचे येऊन इथं बराबर मार्केट क्लोज झालंय, बरोबर. तर इथं हे फक्त एक नवीन सपोर्ट मी दिलाय याच कॅन्डलचा. मी काय वेगळं हे नाही केलेलं. खूप सोपं आहेत लेवल्स, म्हणजे तुम्ही एकदा शोध लावायला लागले ना, तुम्हाला कळल की काय झालं आणि काय नाही. खूप व्यवस्थित आहे. ऍक्च्युली हे इथनच मार्केट वर जाणार होतं. ठीक आहे, खाली गेलं, नो प्रॉब्लेम. इथनं मी सांगितली होती बाईंग पण येईल. कॅन्डल इथंच क्लोज झाली बरोबर. ट्यूजडेचं पण बघा, इथंच बंद होऊन इथं परत. मी जरा हे टायमिंग चेंज करतो. टाइम झोनच आपला चुकलंय वाटतं. हे गडबडच झाली काहीतरी. आपलं +5 आहे. ते मला पण कन्फ्युजन होत आहे त्याच्यामुळे. टायमिंग बरोबर येत नाही ना. हा, बघा इथं ट्यूजडेची 1:15 ची कॅन्डल, इथनं परत सपोर्ट घेतला. इथं थर्सडेची क्लोजिंग इथं झाली, इथनं खाली गेलं, इथनं फेक ब्रेकडाऊन दाखवलं आणि बाईंग इथनं झाली आणि इथं क्लोज झालं. तर इथनं आता ही लेवल आपला जो अभ्यास झाला होता तो तर सांगितलंच मी, फिबोनाचीचा, बरोबर. तर ह्या कॅन्डल आपलं सॉरी ह्या लेवल पासून इथनं सेलिंग येईल असं मी बोललोय तुम्हाला, बरोबर. पण ती सेलिंग फेल कधी होणार, तर तुम्ही ते कधी बोलू शकता, जेव्हा अशी एखादी कॅन्डल डेची डेली टाइम फ्रेमवर जेव्हा एखादी कॅन्डल अशी क्लोज होईल वर आणि ही थोडीशी अजून एखादी कॅन्डल सस्टेन करण्यापुरती, पण ती पण बघा कुठली असेल. ती रिटेस्ट साठी येते का डोजी बनतीये. डोजी जर बनली है ना, बघा ही कॅन्डल आहे अशी डोजी. ही मोठी आहे ऍक्च्युली, लॉंग लेग डोजी. ही बघा या पद्धतीची कॅन्डल जर इथं बनली ना, तर ते पॅटर्न फॉर्म होतो एक, है ना, इव्हनिंग स्टार नावाचा. तर तो बनवून त्याचा लो जर क्रॉस केला खाली, ह्या कॅन्डलला पण तोडलं खाली, तर समजून जायचं की खाली येत आहे मार्केट. ही फक्त कॅन्डल वर बनली होती, पण ते काय कंटिन्युएशन ट्रेंड मध्ये नाहीये. जर ह्याला तोडून पण ब्रिज करून वर गेली तर तेव्हा बघू आपण. हे वरचे लेवल्स पण दिलेलेच आहेत मी, ते बघून घ्या. पण सध्याला हा आठवडा जो येणार आहे तो खूप चांगला असणार आहे ऑप्शन बायर साठी. तर तुम्ही व्यवस्थितपणे काम करा आणि ऍनालिसिस हे कामाला येईलच तुम्हाला. हे लेवल्स खूप महत्वाचे आहेत. हे जे दिलेत ना मी, हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करता येईल याच्यावर. ठीक आहे. आपण आता जाऊयात बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचं मला मेसेज आलते की बँक निफ्टीचं पण अनालिसिस सांगा. आता ते मंथली आहे, काय लोक कसे करतात ते ट्रेडिंग मला नाही माहिती. वीकली ट्रेडिंग असती तर, कारण प्रीमियम 1000 आणि 1100चे एटीएम प्राइस वर काय ट्रेडिंग करायची मजा नाही तेवढी. शेवटला ठीक आहे, एक आठवडा राहतो किंवा 10 दिवस राहतात तेव्हा करायला काय वाटत नाही. तर हे बघा इथनं मी ड्रॉ करतो आता. हे दिसतंय तुम्हाला, हे इथं, बरोबर. इथं अशी, तर हे बॉक्स मध्ये चाललं होतं सगळं मार्केट, बरोबर. इथनं ही कॅन्डल आली, ह्याचा सपोर्ट इथं भेटला, ही वर क्लोजिंग झाली, इथनं बाईंग झाली होती, बरोबर. या कॅन्डल खूप पॉवरफुल क्लोज झालता
पण इथं बाईंग झाली परत तेवढीच प्रेशरने. इथं झिगझॅग गेलं, हे बघा वर. तर मग इथनं परत रिट्रेस करायला आलं ना या पॉइंटला, मग इथं 100% बाईंग होणारच. मग ती झाली इथं. इथं आली, इथं परत इथनं सेलिंग झाली होती, इथनं परत सेलिंग झाली, परत इथं बाईंग झाली होती या पॉइंटला, ही तिसऱ्यांदा बाईंग झाली. इथं आलं परत ह्या लेवल, या कॅन्डल्सची क्लोजिंगलाच इथनं परत फिरलं. आता चौथ्यांदा तोडायला गेलं ते, पण परत आत घेतलं गेलं कॅन्डल्स. रिट्रेसमेंट पण झाली होती इथं, हे खाली जायला पाहिजे होतं, पण इथनं गेलं. इथनं परत ह्या कॅन्डलनी केला ट्राय, पण हे दिसतंय का तुम्हाला इथं कन्सॉलिडेशन मोठं, इथनं वर बाईंग झाली होती बरोबर ना. तर मग ह्या लेवलला तर मी बघा एक लेवल जरी ड्रॉ केली तर याच्या आसपासच, त्या टच नाही झालं ह्या कॅन्डल पासून. ह्या कॅन्डलचा सपोर्ट घेतला, इथला सपोर्ट घेऊन वर क्लोज झाली परत बॉक्समध्ये, इथनं बाईंग आली. हे कुठलं झालं, हे सेम निफ्टी सारखं झालं बरोबर ना. इथनं फेक ब्रेकडाऊन दिलं पण झालंच नाही, परत वर वडून नेला त्याला, खूप ऍग्रेसिव्ह बाईंग झाली. आणि इथनं बघा हे कसं वर गेलंय का वर. इथनं आता हे तोडले. आता मी ही एक लेवल देतो तुम्हाला इथं, म्हणजे तुम्हाला थोडस कळल तरी अंदाज येईल. हा बॉक्स आपण डिलीट मारू. हा एक, ही एक लेवल बरोबर, परत ही मी 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जातो, काय होतं जरा बरं होऊन जातं लेवल्स, कारण एवढे ॲक्युरेटली ड्रॉ होत नाही डेली मध्ये. इथं ही एक लेवल बरोबर, आणि इथनं ही ऑल टाइम हायची इथं लेवल. एक मिनिट, इथं ठीक आहे. ही किंवा बघा इथं एक, हे दोन लेवल, हे दोन लेवल महत्वाचे असणार आहेत. इथं ही, इथं पण हे दोन, तिसरी, परत इथं एक लेवल मी एक देईल तुम्हाला, कारण इथं बरंच वेळा वर खाली झाले. इथं सपोर्ट बऱ्यापैकी घेतला होता है ना, 763. आणि ही बघा, ही इथनं खूप डायरेक्ट गॅप अप उघडलं होतं, म्हणून ही एक लेवल तुमच्यासाठी महत्वाची राहील. आणि आता मधी इथं एक लेवल तुम्हाला देतो, ही 500, ही एक लेवल 467, 50,000. एवढं तर मार्केट खाली येणार नाही, पण ह्या जे लेवल्स दिल्यात वरच्या, तर ह्या सगळ्या तुम्हाला कामाला येतील. आता फक्त इथं लक्ष ठेवा जरा, हे हा पॉइंट चांगला असेल सेलिंग साठी, एक तर हा पॉइंट नाही तर हा पॉइंट. इथं कन्सॉलिडेशन होऊ शकतं, याला ब्रेक करून इथं कन्सॉलिडेशन होईल, आणि मग इथं डेली कॅन्डल क्लोज झाली की याच्यानंतर वरचे रस्ते मोकळे होऊन जातील बँक निफ्टीसाठी. तर आपण ते, मी तुम्हाला टेलिग्रामवर अपडेट करतच राहील. ठीक आहे. तर आपली ॲनालिसिस इथं कंप्लीट झालेली आहे. लेवल्स तुम्हाला कळले असतीलच, व्यवस्थित ट्रेडिंग करा याच्यावर. आणि माझी सायकोलॉजीवाली सिरीज चालू केली आहे, तुम्ही बघितली का, कशी वाटली तुम्हाला, फायदा होतोय का त्याचा काय, मला प्लीज कॉमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतंय ते. म्हणजे
आहे का चांगले, अजून काय सुधारणा करायची आहे का, तर ते पण सांगा. है ना. मी अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामवर देतच राहील. इम्पॉर्टंट काय राहिलं तर मी सांगत राहील. ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्या. मी त्याच्यावर चांगले अपडेट्स देत राहतो सगळ्यांना, आणि ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज असली की मी कळवतोच त्याच्यावर. ठीक आहे. काळजी घ्या तुम्ही तुमची, स्वतःची, कुटुंबाची पण. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. ठीक आहे. चला, येतो मी. बाय बाय.